मिळेल जहन्नुम मध्ये, अशी ती आहे. ख्रिश्चन धर्म त्याच पद्धतीने सांगतो, तुम्ही चांगले जागी वागले तर तुम्हाला गॉड चांगली जागा देईल, चांगले नाही वागले तर तुम्हाला वाईट जागा मिळेल, मोक्ष मिळणार नाही. बौद्ध धर्मामध्ये तसं तत्वज्ञान वेगळं नाही काही. त्यानंतर जैन धर्म असेल, पारशी असेल, किंवा असे सगळे अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्मामध्ये त्या पद्धतीने असं तत्वज्ञान मांडलेलं आहे. परंतु मंडळी, याचा एक आपल्या पुढे विचार आपण केला पाहिजे की जे काही आदिवासी संस्कृती आहे ही सगळ्या धर्मांच्या पूर्वीची संस्कृती आहे. धर्मांची उत्पत्ती सगळी नंतरची आहे. धर्मांची उत्पत्ती सगळी ही नंतरची आहे. अगदी मुस्लिम धर्म इथून मागे 1500 वर्षांपूर्वी स्थापन झाला. तो एका माणसाने स्थापन केला. त्या माणसाचं नाव मोहम्मद पैगंबर. मग त्यांचा धर्मग्रंथ आला कुराण, त्यामध्ये ते लिहिलं गेलं, मांडलं गेलं. ख्रिश्चन धर्म इथून मागे 2000 वर्षांपूर्वीचा. आज जे आपण तारीख महिनावार सांगतो, आज सप्टेंबर महिना आहे, 2025 साल सांगतो. म्हणजे 2025 म्हणजे त्या धर्माला 2000 वर्ष झाले. त्यांच्या जन्मापासून हे मोजलं आहे पुढे आजपर्यंत 2025. म्हणजे त्या धर्माचं वय तेवढं आहे, 2000 वर्ष पूर्ण. 2025 म्हणजे 2000 राऊंड फिगर. त्यानंतर बौद्ध धर्म 2500 वर्षांचा, जैन धर्म हा 2.5-3च्या दरम्यानचा, हिंदू धर्म कोणीही स्थापन केलेला नाही. तो फक्त 3-3.500 वर्षांपूर्वीची फक्त सिंधू संस्कृतीला म्हटलं गेलं, किंवा प्रवाहाला म्हटलं गेलं, किंवा संपूर्ण बहुजन समाजाच्या प्रवाहाला हिंदू म्हटलं गेलेलं आहे. तो कोणी स्थापन केलेला नाही. शीख धर्म गुरु नानकांनी त्या धर्माचा तो देव, त्या प्रत्येक धर्माचा तो देव, आणि त्या सगळ्या देवाला ते मानतात, त्याची पूजा करतात, अर्चा करतात सगळे. आणि मग त्या धर्म ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये तेच तत्वज्ञान आहे. आणि मग धर्मांच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं जातं की या सृष्टीची निर्मिती, या पृथ्वीची निर्मिती, किडा मुंगी, जीव जंतू, झाडं झुडपं, वेली वनस्पती, मानवाची उत्पत्ती, प्राण्यांची, सगळ्याची उत्पत्ती प्रत्येक धर्म त्या परीने सांगतो. मुस्लिम धर्म सांगतो ही आमच्या अल्लाने उत्पत्ती केलेली आहे. ख्रिश्चन धर्म सांगतो ही आमच्या गॉडने उत्पत्ती केलेली आहे. त्यानंतर हिंदू धर्म सांगतो ही ब्रह्माने उत्पत्ती केलेली आहे. बौद्ध धर्मामध्ये तसं तत्वज्ञान नाही, परंतु तसं सांगितलं जातं गौतम बुद्धाने केलेले आहे. किंवा जैन धर्म सांगतो महावीराने उत्पत्ती केली या सृष्टीची, पृथ्वी, मानव सगळ्याची. पण नेमकी उत्पत्ती कोणी केली? या पृथ्वीची उत्पत्ती एकाच वेळी व्हायला पाहिजे. हे जर कार्यकाल पाहिला तर 1500, 2000, 2500, 3500च्या दरम्यानचं हे पुढे मागे होते काहीतरी. आणि म्हणून मंडळी ते लक्षात ठेवा, हे धर्मांचं वय 1500, 2000, 3, 3500च्या दरम्यानचे हे सगळे धर्म. पण या सगळ्या धर्मांच्या पूर्वी ते तुम्हाला मी सांगणार आहे, जी तुमची संस्कृती सांगते. डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी शब्दबद्ध केले का या सगळ्या धर्मांच्या पूर्वीची संस्कृती ती हडप्पा संस्कृती. याचे पुरावे सांगितले जातात हे 1500, 2000, 3, 3.5च्या दरम्यानचे. परंतु आमचाही पुरावा आहे हडप्पा संस्कृती, हडप्पा मोहनजोदडो ऐकून असं. तो पुरावा आहे की 7500 वर्षांपूर्वी तुमचे पूर्वज, आपले पूर्वज म्हणजे आजा पंजा आपला बाप, मग त्या खापर पंजा त्याचाही बाप, त्याच्याही बापाचा बाप, मग हे आमचे पूर्वज 7500 वर्षांपूर्वी अगोदरच जन्माला आलेले होते. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की आमचे पूर्वज हे अगोदरच जन्माला आलेले होते. आणि मग जे काही धर्म आहे ते मानवाने निर्माण केले, ते माणसाच्या उद्धारासाठी, माणसाच्या कल्याणासाठी केले. त्याच्यानंतर वेगवेगळा चुकीचा उपयोग झाला ते जाऊ द्या, परंतु माणसाने चांगलं जगावं म्हणून त्या धर्मग्रंथांनी सगळ्यांनी चांगलं सांगितलेलं आहे. परंतु धर्म हे नंतरचे आहेत. याच्या अगोदरच आमचे पूर्वज जन्माला आलेले आहेत. मग सगळेच त्याच्यामध्ये जे देव आपण जे म्हणतो ते सगळे अल्लाह, गॉड, देव, ब्रह्म, इंद्र, विष्णू, हे राम, गणेश, हे सगळे 3-3.500च्या दरम्यानचे. परंतु मंडळी या लाखो वर्षांची, मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की ही सृष्टी कधीची आहे नेमकी? तुम्ही तर सांगितलं हडप्पा संस्कृती 7500, मग ही पृथ्वी 7500 वर्षांची आहे का? हेही नाही. ही पृथ्वी 4 अब्ज वर्षांची आहे. तिथून 80 लाख वर्ष लागली. हा जो काय निसर्ग आहे, ही झाडं झुडपं, डोंगर दरी आणि हा सगळं निसर्ग, आणि 80 लाख वर्षानंतरची जी उत्पत्ती आहे ती सजीवाची उत्पत्ती. विज्ञानही सांगतं, आज तुम्हाला अभ्यासक्रमात पाहायला मिळेल, सगळीकडे पाहायला मिळेल. पहिला सजीव जो पाण्यात निर्माण झाला तो एक पेशी, त्यानंतर बहुपेशी, मग किडा मुंगे, बाकीचे जीवजंतू, त्यानंतरचा बेडूक माशासारखा, त्यानंतर माकडासारखा, आणि मग आपण म्हणत असतो की माकडाचे आम्ही वंशज.
तो वाकत वाकत चालणारा, अंगावरती केस, मोठ्या डोक्याचा, लांब हात असलेला, आणि नंतर आज चांगल्या स्थितीमध्ये असणारा आजचा हा मानव. मग या मानवाची उत्पत्ती काही रिसर्च झाले, जगभरामध्ये रिसर्च झाले. त्या काही रिसर्चद्वारे सांगितलं आफ्रिकेतून इकडे मानव आला, परंतु त्याच्यानंतर काही रिसर्च झालेले आहेत, काही आजही त्याच्या पुरावे सापडत. त्या रिसर्च मध्ये आज एक उघड झालेलं आहे की जो काही मानवाची उत्पत्ती आहे ती या नर्मदेच्या खोऱ्यातली आहे, जी मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदी आहे, त्या नर्मदेच्या खोऱ्यातली, नर्मदेच्या त्या पाण्यातली, नर्मदेच्या खोऱ्यातली तुमची उत्पत्ती आहे. जो पहिला वंश आहे तो कोल, भील आणि गोंड वंश हे वंश आहे, आणि त्याच्यानंतरची मानव जी जमात आहे, वेगवेगळे वंश आहेत, आणि हे सगळं नंतरचं आहे. म्हणून तुम्ही कोल वंशाचे आहात, आपण कोल वंशाचे आहोत. जे आपण कोळी महादेव सांगतो, महादेव कोळी सांगतो, महादेवाचे जो आपला देव आहे महादेव, महादेवाचे जे वंशज, महादेव राजा, त्याचे वंशज आपण सांगत असतो, आणि त्या कोल वंश आहे. म्हणून डॉक्टर गोविंद गाडे साहेबांनी एक उल्लेख केलाय की बालाघाटच्या त्या डोंगर रागांवरून सह्याद्रीमध्ये इथं जो काही महादेव कोळी समाज आला, त्या कोल वंशामध्ये असं ठाकर आहे, कोकणा आहे, वारली आहे, कातकरी आहे, किंवा ह्या जमात. म्हणून आदिवासींना जात नाही. तो जो काही वंश आहे तो पहिला वंश आहे, आणि त्यापासून आजपर्यंत जे आम्ही जगत आलो, वागत आलो, आणि जी संस्कृतीप्रमाणे जगलो वागलो, ती संस्कृती आदिवासी संस्कृती आहे. त्या हडप्पाकालीन जी संस्कृती आहे ती आपली आदिवासी संस्कृती आहे. आम्ही त्याच्याकडे कधी जास्त लक्ष देत नाही. अगदी सहज त्याचं उदाहरण सांगेल की आपला 5वी असते, 5वीचा विधी, मूल जन्माला आलं तर 5वीचा विधी राहतो. त्या 5च्या विधीवरती आपण बुक्याना किंवा काळ्याना असा डोकं काढितो, हात असं काढितो, फेक करीतो, असं 12 काढितो. या दाराच्या त्या बाजूला 2, इकडे 2, नाणी कशी 2, बाळाला ठेवला असेल तिथं, असे 12 होतात ते सगळे. ते 12 बळी. ते 12 बळीचं काय कनेक्शन आहे तुमचं? जे तुमच्या हडप्पा संस्कृती, ज्यावेळी तुम्ही ते चित्र पाहाल त्यावेळी त्याचा पुरावा म्हणून तुम्ही आदिवासी आहात. याच्यामध्ये जे काही ते पुरावे सापडले, जे काही सगळं सापडले, हाडाचे सांगाडे सापडले, ते रुंजी सापडले, चित्रलिपी सापडली, चित्रलिपी आदिवासी भाषेमध्येच वाचता येते. बैलाचं चित्र सापडलं, त्यानंतर वाघाचं चित्र सापडलं. जो वाघ देव आहे, वाघोबा आपला, तो वाघोबा त्या हजारो लाखो वर्षांपासून त्या हडप्पा संस्कृतीमध्येही आदिवासी वाघोबाची पूजा करत होते. तुमची वर्सुबाई आहे, तुमच्या देवरात 5 देव राहतात, 2 कुळसाया राहतात, एक वर्सुबाई राहते, एक कळमदाई राहते, किंवा तुमची बदलून कोणाची कळसुबाई असेल, तातवडी असेल, कोणाची नागोबाई सतुबाई काय असेल, त्या 2 कुळसाया तुमच्या देवाऱ्यात. तुमच्या देवाऱ्यामध्ये ईर राहतो, काठी घेतलेला ईर, तुमच्या कुळीचा मूळ पुरुष ईर. तुमच्या देवाऱ्यामध्ये वाघोबा राहतो, वाघाचा चित्र ओळखी जातो. आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये घोड्यावर बसलेला राहतोय, तो तुमचा भैरवबा राहतो, त्याच्या पायामध्ये साप असतो. त्यानंतरच्या काळामध्ये ते बदललं गेलं, परंतु हे तुमचं कुळीचं मूळ देव. तुम्ही त्या हडप्पा संस्कृतीमधली चित्र पाहिली तर त्या वर्सुबाईचं चित्र आणि आजही जे आपली देवाऱ्यामध्ये जी वर्सुबाई, ते तुम्हाला आजही त्याचं पुरावा आणि त्याचं उत्तर सापडून जाईल. म्हणजे त्या आधी अनादी कालापासूनची संस्कृती, ती आदिवासी संस्कृती. मी म्हणाल का बाबा आदिवासी संस्कृती बाकीचे लोक कोण बा, मानव तिथून एकच आहे. हे जातपात, धर्म, बिर्म हे सगळे माणसांनी तयार केलेले आहे. म्हणून आदिवासींचा मानवता हाच धर्म आहे, मानवता हाच धर्म आहे. म्हणून आज तुमच्या दाखल्यांवरती कोणत्याही धर्माचा उल्लेख होत नाही. अगोदर होत होता, आमची साधी बोली माणसं त्या लिहायचं काय काय त्या इंग्रजीत नव्हती, असेल जे असेल त्या चालू द्या. पण आज तुमच्या दाखल्यावरती राहिलेलं नाही. आज तुमच्या दाखल्यावरती फक्त कोळी महादेव, फक्त ठाकर, फक्त कातकरी, फक्त वारली, फक्त कोकण असाच उल्लेख आहे. पहिला उल्लेख असा हिंदू महादेव, कोळी, हिंदू ठाकर, हिंदू कातकरी. सुप्रीम कोर्टाने सांगितलं किंवा सगळे डॉक्टर गोविंद गाडे साहेबांनी अगोदर सगळंच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जे काही आदिवासी संस्कृती काय सांगते, आम्ही कोणत्याही धर्माचे नाही, आम्ही हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, जैन नाही, बौद्ध नाही, कोणत्याही धर्माचे नाही, पण आमची आदिवासी माणसं मात्र सगळ्याच धर्मांमध्ये सापडतात. आज इथं आपल्याला विचारला आपण सहजपणे म्हणतो आम्ही हिंदू महादेव कोळी. तुमचेच बांधव इथं जव्हार माखाड्यामध्ये त्यांनी विचारला, तुमचेच नातेवाईक तुमच्याच रक्ताचे, तर ती सांगत आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी. इथल्या तुमच्या ठाकर बांधवांना विचारला तर ती सांगते हिंदू ठाकर. जव्हार माखाड्यामध्ये त्यांना इथं ती सांगते ख्रिश्चन ठाकर. मग काय भानगड आहे? इथल्या कातकऱ्यांना विचारते हिंदू कातकरी सांगतात, तिथं ख्रिश्चन कातकरी. इथं पिंपळवंडी, आळेफाटा, इथे ह्या परिसरात नारायणगाव इथे भिल्ल आहेत आपल्या आदिवासी. त्यांना तुला विचारला ते सांगतात हिंदू भिल्ल. पण तेच नंदुरबार, जळगाव यावर तिकडे जर विचारला तर ते मुसलमान भिल्ल, तडवी भिल्ल असे झालेले आहेत.
तिकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये अंध जे काय आहेत, मराठवाड्यातले हिंदू अंध सांगतात आणि विदर्भातले बौद्ध अंध सांगतात. म्हणून तुम्हाला म्हटलं की आदिवासींना कोणताही धर्म नाही, नेमकी